गोष्ट तशी फार वर्षापूर्वीची नाही, परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही लागीर होते त्यावेळेला जाणीवपूर्वक काही ना काहीतरी उतारा किंवा घास म्हणून ठेवलं जातं. बऱ्याच वेळेला असं होतं की ती गोष्ट त्या अतृप्त असणाऱ्या आत्म्याला प्राप्त होत नाही आणि ती गोष्ट दुसरेच कोणीतरी उचलून नेतात. मग यावेळेला घडतं काय, त्यावरच आधारित आजची कथा आहे. कथेचे नाव आहे ओलांडलेला घास. चुलीवरच्या गरम भाकरीला ताटामध्ये कुस्करत असताना मनोज माझ्याकडे पाहत म्हणाला, आजचा खरा जेवणाचा बेत झाला बघ. तू जे काही सांगतो ना त्यामुळे बरेच फायदे होतात. तू आमच्यासाठी खूप लकी आहेस बघ. मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, मनोज, तुझं हे बोलणं आहे हे सगळं चुकीचं आहे. मी चुकीचं काही सांगत नाही, जे योग्य आहे तेच सांगतो. तेव्हा मनोज सोबत बसलेला दिनकर माझ्याकडे पाहत म्हणाला, काही का असना, पण विजय, तुझ्यामुळे आमच्या आयुष्यात चांगले दिवस आले बघ. मी त्यावेळेला दिनकरकडे पाहत म्हणालो, असं काही नाही पोरांनो, चुकीचं समजू नका. माझ्या वडिलांनी जे मला शिकवलं, जे काही पुस्तकात लिहिलं आहे त्या रेखावरून मी सगळं काही सांगतो. तुम्हाला ते वाटतं की मी तुम्हाला जेवण मिळते म्हणून सांगतोय, पण तसं नाही. तेव्हा मनोज म्हणाला, तुला जेव वाटलं जेव, जेवायचं नसेल तर जेवू नकोस, पण दर आठवड्याला उतारा मात्र सांगत जा. तू उतारा जेव्हा सांगतोस ना त्यावेळेला आमची मात्र पार्टी होते बघ. हे सगळं काही ऐकल्यानंतर मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, पण हे चुकीचं आहे. एखादा उतारा हा सैतानाला नैवेद्य म्हणून, वाईट शक्तीच्या पोटाची भूक म्हणून टाकलेला असतो. तेव्हा मनोज माझ्याकडे पाहत म्हणाला, विजा, उगाचच काहीतरी तो तांड माजवू नकोस. तुला काय वाटतं ते कोणीतरी येऊन खाऊन जातं काय? नसतं रे, उगाचच लोकांनी पोट भरायसाठी असले साधने केले आहेत. कोणाला भूत लागत नसतं आणि कोणाला काही वाईट त्रास होत नसतो. जे काय आहे ते सगळं, जे सगळे पैसे कमवण्याचे साधन आहे, त्या गोष्टीला मी नकार दर्शवत म्हणालो, दोघेही तुम्ही लक्षात घ्या. जगदीश माहीत आहे ना? तेव्हा ते दोघेजण माझ्याकडे पाहत म्हणाले, हो माहिती आहे ना. जग्याचं काय सांगतोस? गेल्या वर्षीच गेला तो, आता त्याचं नाव कशाला घेतोयस? तेव्हा मी त्या दोघांकडे पाहत म्हणालो, जगदीश सुद्धा असंच करत होता. माझा चुलत भाऊ आहे ना प्रतीक, तो सुद्धा असेच उपाय सांगायचा. आमच्या घराण्यामध्ये एक पुस्तक आहे, त्याचा अभ्यास करून जर कोणाला काही बाधा वगैरे झाला असेल तर त्या व्यक्तीला आवर्जून ठराविक वेळेला उतारा टाकायला सांगितलं जायचं किंवा घास ठेवायला सांगितलं जायचं. मग प्रतीकनं असंच सांगितलं होतं. 3-4 वेळा जगदीशने त्याने सांगितलेला उपाय त्याच्यासोबत बसून ऐकला. जी लोक ते उपाय करायचे त्यांच्या पाठीमागचा त्रास जात होता, पण ज्याने तो घास ग्रहण केलेला आहे, ते खाल्लेला आहे, त्या व्यक्तीला मात्र भयंकर त्रास होत होता. तेव्हा मनोज म्हणाला, म्हणजे तुला काय म्हणायचंय की मी जेवण केलं म्हणून, दिनकरनं जेवण केलं म्हणून आम्हाला त्रास होणार? मी त्यावेळेला त्यांच्याकडे पाहत म्हणालो, मी तसं कुठे म्हणत आहे, मी घडलेली घटना सांगत आहे. त्यावेळेला मनोज माझ्याकडे रागाने पाहत म्हणाला, थोडक्यात काय आहे, त्या घटनेमागून आमच्या मनामध्ये भीती घालण्याचा प्रयत्न करत आहेस. तू स्वतःसाठी त्या लोकांकडून पैसे घेतोस, त्यांनी दिलेलं साहित्य घेतोस, त्यांना उपाय म्हणून उतारा टाकायला सांगतोस, घास ठेवायला सांगतोस. तुझा मोठापण होता तो. तुझ्या दारामध्ये रांग लागलेली असते, पण लक्षात ठेव, त्यांनी टाकलेला उतारा किंवा ज्या काही वस्तू आहेत त्या तशाच कोल्हा कुत्र्यांनी खाल्ल्या तर त्याचा काय फायदा? आता हेच बघ ना, मागील 6 महिन्यापासून जवळजवळ मला वाटतं की एक 25 ते 30 कोंबड्या आरामशीर टाकायला सांगितल्या असतील, आणि आता काय आहे त्यात? तिच्या 30 कोंबड्या तशाच फेकून दिल्या असत्या, रस्त्यावरच्या कुत्र्यांनी खाल्ल्या असत्या. लोक तर कोणी उचलत नाहीत, पण आमचं पोट तर भरलं ना. टाकून देणाऱ्याला काही त्याची किंमत नसते, पण मला त्याची किंमत आहे. मनोजचं बोलणं ऐकल्यानंतर दिनकर त्याच्याकडे पाहत म्हणाला, कुठे याच्या नादी लागतो? तेव्हा मी त्या दोघांकडे पाहत म्हणालो, तुम्ही तो घास उतारा एका विशिष्ट पद्धतीने उचलत आहे म्हणून तुम्हाला त्याचा त्रास होत नाही, पण लक्षात ठेवा, जर उतारा ओलांडून जर उचलला तर त्याचा काय त्रास होतो ते तुम्हाला समजणार नाही. तेव्हा दिनकर माझ्याकडे पाहत म्हणाला, म्हणजे जगाच्या बाबतीत तसं काही घडलं होतं का? मी त्यावेळेला म्हणालो, होय. प्रतीक सांगतो की जगदीशने हावरटपणा करत एकापाठोपाठ एक अमावास्येच्या रात्रीच 4 कोंबड्या उचलल्या होत्या, आणि विशेष गोष्ट म्हणजे दुसरी कोंबडी घेत असताना
तो टाकलेला उतारा, ते सर्व साहित्य त्याने ओलांडून घेतलेलं होतं. तुला माहीत नाही, जर उतारा, तो ठेवलेला घास, तो उतारा ओलांडला तर मग त्या माणसाचा खेळ खल्लास झाला. हे जे काही सांगत आहे ते चुकीचं नाही. ज्याच्या बाबतीत घडलेलं आहे तो व्यक्ती आपल्याला सर्वांपैकीच एक होता. तेव्हा मनोज माझ्याकडे पाहत म्हणाला, काय झालं? त्याचा तो डबक्यात पडून मेला. लोक म्हणतात की त्याला कोणीतरी मारून टाकलं. मला तर वाटतं दारू पिऊन त्याला अंदाजच आला नाही की आपण डबक्यामध्ये चाललो आहोत का घराकडे चाललो आहोत. फुल दारू पिल्यामुळे तो थेट डबक्यात पडला, डोकं आपटलं आणि तिथेच मेला. तेव्हा मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, तू नीट पाहिलंस का? त्याच्या पायाला दोरीने बांधण्यात आलं होतं. तो डबक्यात पडला नव्हता. त्याच्या पायाला कोणीतरी फरफटत ओढत आणून डबक्यामध्ये फेकलं होतं. तुम्ही दोघेही त्यावेळेला नव्हता. त्याचं प्रेत प्रत्यक्ष मी पाहिलं आहे. जगदीश तुमच्यासारखाच होता. आपल्याला काही गोष्टी फुकटात मिळाल्या की त्याला कुठल्या आहेत, कशा पद्धतीने वापरायच्या यातलं काहीच तुम्हाला समजत नाही. आता सुद्धा तुम्ही मित्र आहात म्हणून मी तुमच्या बाजूला बसलो आहे, पण मी अन्नाचा एक कण सुद्धा घेतला नाही. कारण मला माहीत आहे ते पवित्र अन्न नाही, उतार्याचं आहे. आणि उतार्याचं अन्न जो खातो त्या व्यक्तीला एकदा तरी का होईना फटका नक्कीच बसतो. अरे म्हणजे तुला काय म्हणायचंय? आम्हा दोघांना एकदा तर का होईना फटका बसणार. तेव्हा मी मनोजकडे पाहत म्हणालो, मी तुम्हाला या गोष्टीपासून दूर राहायला सांगत आहे. तेव्हा दिनकर म्हणाला, याचा अर्थ काय? की तू आता इथून पुढे जे काही टाकायला सांगणार आहेस, जो उतारा टाकायला सांगणार आहेस, त्या गोष्टीला आम्ही स्पर्श करू नये. तू स्वतःही मटण खात नाहीस आणि आम्ही खातोय तर आम्हाला सुद्धा खाऊ देत नाहीस. तेव्हा मी त्या दोघांकडे पाहत म्हणालो, कोण म्हणलं मी मटण खात नाही? मी मांसाहार करतो, पण असा टाकून दिलेल्या उतार्याचा माल खात नाही मी. लक्षात घे, ज्या गोष्टी खायच्या असतात त्याच खायच्या असतात. रस्त्यावर फेकलेल्या वस्तू, कोणाच्या नावाने ओवाळून टाकलेल्या वस्तू या कधी हातात धरायच्या नसतात, ओलांडायच्या नसतात आणि ग्रहण तर अजिबात करायच्या नसतात. मग इतके दिवस आम्ही खात होतो तेव्हा तुला वाटलं नाही का की आम्हाला समजावून सांगावं म्हणून? तेव्हा मी दिनकरकडे पाहत म्हणालो, सगळं खरं आहे. काही गोष्टीला काळ वेळाने मर्यादा असते. इतके दिवस जेव्हा मी उतारा टाकला सांगत होतो तेव्हा मला कळू देत नव्हता. तुम्ही जेवण करण्यासाठी साहित्य आणलं म्हणायचा, शेतामध्ये बोलवायचा, या झोपडीमध्ये तुम्ही बसून जेवण वगैरे करायचा आणि जाताना मला सांगायचा, खूप खूप धन्यवाद. तुझे जेव्हा मागच्या महिन्यात तुम्ही मला सांगितलं की आम्ही असं जेवण करतोय, तेव्हापासूनच मी ठरवलं की तुम्हाला या गोष्टीची हकीकत सांगायची. प्रतीकनं असंच सांगितलं होतं. जगदीशला 2-3 वेळा कळवलं, पण जग्याने ऐकलं नाही. अखेर काय झालं, काळमाबाईच्या शेतामध्येच रस्त्याच्या कडेला असलेल्या डब्यातच मेलेला दिसला ना. लोक म्हणतात काळमाबाईचाच उतारा टाकण्यात आला होता. तो त्याने खाल्ला. काळंबाबाईच्या घरातील सगळं काय होतं ते निघून गेलं, पण जीव कोणाचा गेला? जग्याचा. दिनकर म्हणाला, तू म्हणतोस की त्याने उतारा ओलांडला होता आणि आम्ही नाही उतारा ओलांडणार, म्हणजे काय? मी त्यावेळेला म्हणालो, प्रतीक या बाबतीमध्ये तुम्हाला नीट सविस्तर सांगेल. तेव्हा त्याचं जेवण आटोपून झाल्यावर प्रतीक ज्या ठिकाणी बसलेला असतो त्या कट्ट्यावरती आम्ही तेथून निघालो. तिघेही जण टेबल शीट शेतातून वाट काढत काढत प्रतीक जवळ जाऊन बसले. प्रतीक पान खात होता. माझ्याकडे पाहत म्हणाला, काय विजू, काय चाललं आहे? गॅंग कुठे घेऊन गेला होतास? तेव्हा ते दोघे जण म्हणाले, काही नाही, जेवणाचा बेत होता, जेवण करून आलो आहे. तेव्हा प्रतीक त्यांच्याकडे पाहत म्हणाला, आजकाल तुमच्या पार्ट्या भरपूर सुरू आहेत. तेव्हा मनोज म्हणाला, प्रतीक, एक विचारायचं होतं, सांगू शकतोस का? तेव्हा त्याने उत्तर दिलं, होय, बोल ना, काय विचारायचं आहे? तेव्हा मनोजने विचारलं, जगूचा मृत्यू कशाने झाला होता? आणि मला एक सांगशील का, जर उतार्यासाठी टाकण्यात आलेलं काही साहित्य असेल आणि ते जर आपण ग्रहण केलं तर त्या व्यक्तीला दोष लागतो का? तेव्हा प्रतीक म्हणाला, उतारा हा कोणत्या कारणासाठी टाकला आहे, कोणाच्या अंगावरून उतरवून टाकला आहे, कुठे टाकला आहे, त्याचा उद्देश काय आहे, या गोष्टीवर सगळं अवलंबून असतं. समज किरकोळ गोष्टीसाठी उतारा टाकायचा आहे, पाठीमागे काहीतरी लागीर झालेली आहे म्हणून टाकायचं आहे, किंवा काहीतरी ओलांडलेलं आहे म्हणून टाकायचं आहे, तर जास्त त्रास हा बाधा झालेल्या व्यक्तीवरती अवलंबून असतो. एखाद्या व्यक्तीला जर कोणी बाधित केला असेल
आणि त्याची इच्छा असेल की त्याला वशट, दारू इत्यादी गोष्टी हव्या आहेत, अंडा हवा आहे, तर ते जे उतरवून फेकलं जातं ते त्या लागलेल्या सैतानासाठी असतं, ते आत्म्यासाठी असतं. ते जर त्याने प्राप्त न करता दुसऱ्याने जर ते ग्रहण केलं तर मग मात्र त्या व्यक्तीला त्याचा दोष लागतो. मुख्य गोष्ट अशी आहे की उतारा ज्या ठिकाणी टाकला आहे तो उतारा पायाने लांघून पुढे जायचं नाही, म्हणजेच ओलांडायचा नाही. जर कोणी तो ओलांडून जर त्याचं ग्रहण केलं, ते अन्न जर खाल्लं, तर मग मात्र जगूचा जसा घात झाला तशी परिस्थिती येते. तेव्हा दिनकर म्हणाला, बरं झालं तू सांगितलं. विजू आम्हाला सांगत होता, पण आम्हाला त्याचा विश्वास पटत नव्हता. आता तुम्ही दोघांनी जे सांगितलं त्यावरून लक्षात आलं की खरंच ही गोष्ट चुकीची आहे. स्मशानात ठेवलेल्या गोष्टी, अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी टाकलेले उतारे हे एका विशिष्ट पद्धतीनेच टाकण्यात आलेले असतात. आता जे काही घडलं आतापर्यंत, आमच्याकडून जी काही पाप घडली त्याची परतफेड तर आम्ही करू शकणार नाही, पण इथून पुढे मात्र ओलांडलेला उतारा असू दे किंवा टाकलेला उतारा असू दे, तो कधीही ग्रहण करणार नाही. तेव्हा प्रतीक म्हणाला, म्हणजे तुम्ही उतारा जो टाकत असतो ते अन्न खाता? तेव्हा मनोज त्याच्याकडे पाहत म्हणाला, होय, आतापर्यंत 6 महिन्यात 25 ते 30 कोंबड्या तर अशाच खाल्ल्या असतील. तेव्हा प्रतीकने डोक्याला हात लावला, माझ्याकडे पाहत म्हणाला, विजय, तुला अक्कल नाही का? तुझ्या मित्राला सांगायला पाहिजे हे काय आहे ते. तेव्हा मी म्हणालो, अरे गेल्या महिन्यातच मला समजलं आणि यांनी काल जे उतारे टाकलेत ते आज लगेच खाण्यासाठी घेतले. रात्रीचे उतारे मध्यरात्रीच गोळा करतात आणि काय शेतात पार्टीसाठी बोलावतात. मी बऱ्याच वेळा गेलो, पण मी कधी अन्न ग्रहण केलं नाही. तेव्हा प्रतीक माझ्याकडे पाहत म्हणाला, तुला तर सगळं माहिती आहे, जे काही सुरू असतं ते कशासाठी असतं, तरीसुद्धा तू यांना कल्पना दिली नाही. तेव्हा मी म्हणालो, जर यांना ती गोष्ट पटतच नसेल तर मी तरी काय करणार. तेव्हा मनोज म्हणाला, काल कोणाला उतारा टाकायला सांगितला होता? तेव्हा प्रतीक म्हणाला, काल कोण आलं होतं रे वाड्यावर? तेवढ्यात मी म्हणालो, तो कदरी नाही का, इस्त्री करतो, तो त्याच्या बायकोला लागीर झाली होती, तिचा उतारा होता. तेव्हा प्रतीक आमच्याकडे पाहत म्हणाला, बापरे, तुम्ही ग्रहण केला का रे पोरांनो? तेव्हा मनोज आणि दिनकर दोघेही जण म्हणाले, हो खाल्ला ना, पण आम्हाला काहीच झालं नाही. आता इथून पुढे नाही बाबा खाणार. प्रतीक मला म्हणाला, यांना घरी जाऊ देत, तू चल माझ्यासोबत, वाड्यावर जायचं आहे. मी आणि प्रतीक दोघेही जण वाड्यावर जाण्यासाठी त्याच्या गाडीवरती बसून निघालो. प्रतीक माझ्याकडे पाहत म्हणाला, कदरियाची बायको जी होती ना, तिला कोण लागलं होतं माहीत आहे का? मी म्हणालो, नाही माहिती. तिला पैलवान लागला होता, खालच्या तालमीतला. त्यानं मागितलं होतं कोंबडं आणि ते यांनी खाल्लं. तुला काय वाटतं एवढ्या सहजासहजी हे सुटतील? तेव्हा मी म्हणालो, मला काय माहिती हे असले धंदे करतेत म्हणून. गेल्या महिन्यात कळलं होतं, पण यांनी मात्र ते काम सोडलंच नाही. फुकटमध्ये खायला मिळतं म्हणल्यावरती मसाला, तेल, बाकीचे साहित्य गोळा करतात, माझ्याकडून थोडे पैसे घेतात, मी देतो त्यांना. तेव्हा प्रतीक मला म्हणाला, आता लक्षात ठेव, इथून पुढे या भानगडीत पडायचं नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट, यांच्यासोबत परत जायचं नाही. उद्या तू यांच्यासोबत दिसता कामा नये. शेवटी चुलत का असे ना, माझा मोठा भाऊ आहे म्हटल्यावर मला त्याचं ऐकावं लागत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच दिवस उजळत असतानाच भागवत पळत पळत घराजवळ आलेला दिसला. वाड्याचं दार उघडलेलं होतं. आतमध्ये पळत आला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, ते दोघेजण रात्री तुझ्यासोबत होते ना? मी म्हणालो, हो, मी आणि प्रतीक दादा सुद्धा होतो. मी प्रतीक दादा सोबत आलो का? काय झालं? तेव्हा भागवत म्हणाला, त्या दोघांची प्रेत सापडली आहेत तालमीजवळच्या विहिरीत. काय काय बोलत आहेस तू? मी आश्चर्यकारक नजरेने भागवतकडे पाहत म्हणालो. भागवत म्हणाला, होय, त्या दोघांसोबत रात्री तूच होतास, सगळ्या गावाला माहीत आहे. तेव्हा मी म्हणालो, होय, होतो मी त्यांच्यासोबत, पण मला त्यानंतर काय घडलं माहीत नाही. माझा भाऊ प्रतीक, मी, भागवत तिघेही जण तालमीजवळ जाण्यासाठी निघालो. तालमीच्या बाजूने जवळजवळ 50 ते 60 लोक उभारलेले होते. पाण्यातून वर काढलेले 2 देह दिसत होते. पायाला दोरखंड बांधलेला होता. मी त्यावेळेला ते दृश्य पाहून हादरलो. रात्री जी मुलं माझ्यासोबत जेवण करत बसलेली होती ती अचानक सकाळी उठल्यावर
अशा पद्धतीने मेलेल्या अवस्थेत सापडतील हे मला पाहून सुधरत नव्हतं. 15 ते 20 मिनिट नुसता रडण्याचा गोंधळ सुरू होता. माझ्याकडे पाहत भागवत म्हणाला, रात्री तू होतास, काय झालं यांच्या बाबतीत? मी भागवतकडे पाहत म्हणालो, तुझा भाऊ दिनकर आणि हा मनोज माझ्यासोबत जेवणासाठी आले होते, पण आम्ही तेथून परत प्रतीकच्या कट्ट्यावर बसतो. त्या कट्ट्याजवळ एकत्र आलो. काही गोष्टींची शंका मनामध्ये होती, ती त्यांनी विचारली. प्रतीकसोबत मी साधारण 11:15ला घरी आलो. त्यानंतर तू सकाळी आल्यावरच मला हे सगळं समजलं. तेव्हा त्या ठिकाणी नंदू काका आलेले मी पाहिलं. नंदू काका आमच्या गावातील एक हुशार व्यक्ती होते. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, विजू काय झालं खरं खरं सांग बरं. यांचा मृत्यू विहिरीत पडल्यामुळे झाला आहे हे खरं आहे, पण यांच्या पायाला दोर बांधलेला दिसतो. कोणी जाणून बुजून यांना विहिरीत टाकलं आहे का? तेव्हा मी म्हणालो, या अगोदर सुद्धा 1 वर्षापूर्वी जगदीशचा मृत्यू झाला होता. त्याच्याही बाबतीत असंच घडलं होतं. तेव्हा नंदू काका म्हणाले, जगदीश दारू पिलेला होता. तेव्हा मी म्हणालो, हे दोघे पण दारू पिलेले होते, पण एवढे जास्त प्रमाणात पिलेले नव्हते. मग हे विहिरीत कसे काय पडले? यांना कोणी मारलं आहे का? सांग बरं. नंदू काका आमच्या गावातील शिक्षक होते, वयस्कर होते. गाव त्यांना मानत होतं, पण त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हतं. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर प्रतीककडे होतं. प्रतीक काकाकडे पाहत म्हणाला, मी सांगतो काय घडलं ते. प्रतीकने तसं उत्तर दिल्यावर मी त्याच्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहू लागलो. प्रतीक म्हणाला, हे दोघं आणि तो मेलेला जगू, जे गावातील लोक उतारे टाकून देत होते, ते उतारे जेवणासाठी म्हणून वापरत होते. कदीरच्या बायकोला पैलवान लागलेला होता हे माहीत आहे ना? तेव्हा नंदू काका म्हणाले, बरं मग पुढे काय बोलायचंय तुला? तेव्हा प्रतीक म्हणाला, त्याचा उतारा काल वाड्यामध्ये टाकण्यात आलेला होता. तो उतारा एका कोंबड्याचा होता. तो तालमीच्या बाजूला टाकायचा होता. तालमीजवळचा उतारा यांनी मध्यरात्रीतून ताब्यात घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पार्टी केली. या पार्टीमध्ये माझा चुलत भाऊ हा विजय सुद्धा होता, पण याने तो ग्रहण केला नाही. नेमकं काय घडलं सांगतो. जेव्हा तालमीत उतारा ठेवायला सांगितला होता, तो तालमीच्या कठड्याच्या पलीकडे ठेवायला सांगितला होता. तालमीतल्या कठड्यावरून ओलांडून तो उतारा या दोघांनी ताब्यात घेतला असणार. जेव्हा उतारा ओलांडला जातो तेव्हा त्याच्या पाठीमागे ती बाधित करणारी शक्ती लागते. या दोघांच्या पाठीमागे नक्कीच तसं काही घडलं असणार आहे. एका पैलवानाला ठेवण्यात आलेला घास या दोघांनी खाल्ला. मग पैलवान आपला घास तर मागून घेणार ना. मला वाटतं त्यामुळेच या दोघांचा जीव इथे गेलेला आहे. याही अगोदर जगदीशने असंच केलं होतं, त्यामुळे त्याचा जीव गेला होता. तेव्हा नंदू काका सगळ्यांदेखत प्रतीककडे पाहत म्हणाले, प्रतीक तू काय बोलत आहेस कळतं का? तेव्हा प्रतीक म्हणाला, होय समजतं काका, मला सगळं लक्षात येते, पण पार्टी करण्यासाठी, पोट भरण्यासाठी कुठल्या गोष्टीचा वापर करावा या गोष्टीचं ज्ञान आहे का त्यांना? त्यांनी चुकीचं केलं. मी रात्री त्यामुळेच माझ्या भावाला लगेचच घराकडे घेऊन गेलो. मला माहिती आहे, जर उतारा ओलांडून जर ग्रहण केला असेल तर त्याच्या पाठीमागे सैतानाचा भाग येतोच. तेव्हा भागवतकडे पाहत मी म्हणालो, रात्री किती वाजता ते घरी आले दोघे जण? तेव्हा भागवत म्हणाला, साधारण 11:15 वाजले होते. त्यानंतर ते आले. बाहेरच्या गोठ्यामध्ये बाज होती. बाजेवरती झोपले. तेथून पुढे काय झालं माहीत नाही. प्रतीक म्हणाला, काय झालं ते सगळं काही समजेल, पण उद्या संध्याकाळी. आता नाही समजणार. 24 तासाच्या आत यांच्या दोघांचेही आत्मे त्या तालमीच्या कडेलाच फिरत असतात. मी सुर्वे काकांना बोलावून घेतो. तेव्हा नंदू काका म्हणाले, सुर्वेला कशाला बोलावतोस? जादूटोणा करणारा तो माणूस, त्याला यात कशाला बोलावतोस? तेव्हा तो म्हणाला, ते जरी जादूटोणा करत असले तरी चांगल्या गोष्टीसाठी करतात. तुम्हाला माहीत आहे का या दोघांचा जीव कशामुळे गेला आहे ते? त्यांचे आत्मे समोर उभा करून सांगतील सगळ्यांच्या सगळं काही. मग त्यांच्या लक्षात येईल. नाहीतर उगाचच तुम्ही सगळेजण माझ्या भावावर संशय घेताल की त्यानेच रात्रीच्याला यांना काहीतरी केलं. म्हणून आता सुद्धा भागवत तेच म्हणत आहे. पण मी माझ्या भावासोबत होतो म्हणून मला माहिती आहे, याने काही नाही केलं. नंदू काका म्हणाले, सुर्वेला बोलावून घे. मला बघायचं तरी आहे की सुर्वे नेमकं करतो तरी काय. तुझ्या तोंडून बराच वेळा ऐकलेला आहे. तेव्हा 3रा दिवस सावडण्याचा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला सुर्वेंना बोलवण्यात आलं होतं. आपल्या डोक्यावरती पिवळ्या रंगाचा गंध लावून
त्यावरती मोठा गोल कुंकवाचा टिळा लावून सुर्वे आमच्या वाड्याच्या बाहेर येऊन उभारला होता. वाड्याच्या आत प्रवेश करत आमच्याकडे पाहत म्हणाला, या पवित्र जागी आल्यानंतर त्या पुस्तकाचे दर्शन घेऊ वाटतं. मग मी त्यांना पुस्तकाच्या देवघरामध्ये घेऊन गेलो. देवघरातील पुस्तकाचे दर्शन घेऊन सुर्वे तेथून बाहेर आले. जवळजवळ नंदूकाकासोबत 6 ते 7 जण होते. भागवत पण होता. प्रतीक त्यांच्याकडे पाहत म्हणाला, कुठे जावे लागेल? तेव्हा उतारा कुठे टाकायला सांगितला होता त्या ठिकाणी जावं लागेल, कारण त्यांचा जीव त्या ठिकाणीच गेला असणार आहे. एका पाठोपाठ एक आम्ही सर्वजण तालमीच्या दिशेने जाऊ लागलो. तालमीचा जोर मारण्याचा जो कठडा होता त्याच्या दुसऱ्या कठड्यावरती उतारा ठेवण्यात आला होता. तिसऱ्या कठड्यावरती बरंच साहित्य ठेवलेलं होतं. तेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. साधारण वेळ 8:30 वाजलेले होते. सुर्वे त्या ठिकाणी कठड्याच्या बाजूला बसला. विहिरीच्या दिशेने बोट करत म्हटला, दोन्ही आत्मा तळमळत आहेत. तिथं तो मनोज आणि त्याचा मित्र दिनकर दोघेही जण त्याच ठिकाणी घुटमळत आहेत. तेव्हा प्रतीक म्हणाला, त्यांना बोलवा ना, मग लोकांना कळू द्या की नेमकं काय घडलं त्यांच्या बाबतीत. तेव्हा सुर्वे म्हणाला, तेवढी सोपी गोष्ट नाही. या कठड्यावर जिथे उतारा ठेवला होता त्या ठिकाणी कणकेची भावली करावी लागेल. साहित्य आणलं आहे ते बाहेर काढा. त्या दिनकरचा जो भाऊ आहे त्याला बोलवा. भागवतला बोलवण्यात आलं. भागवतने स्वतःच्या हाताने कणिक कालवली. ते साहित्य तिथं ठेवलं. भागवत रडत होता. मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, तुला सगळं काही समजेल, रडू नकोस. कणकेच्या 2 भावल्या बनवण्यात आल्या. आम्ही सर्वजण डोळे मिटून तिथेच बसलो. सुर्वे त्या दोन्ही आत्म्यांचं आव्हान करून बोलू लागला. त्या भावलीच्या भागामध्ये थरकाप उठवायला सुरुवात झाली. पिवळ्या रंगाच्या हळदीमध्ये कणकेत कालवून तयार केलेली बाहुली थरथर कापलेले पाहून आम्ही जवळजवळ घाबरलो होतो. तेव्हा सुर्वे म्हणाला, का, कशामुळे तुमचा जीव गेला? कोणी तुम्हाला विहिरीमध्ये आणलं? तेव्हा मनोजचा आत्मा बोलू लागला. पैलवान भुकेजलेला होता. कदरीच्या बायकोच्या पाठीमागे तो फक्त त्या गोष्टीमुळेच लागला होता. तालमीच्या बाजूच्या लिंबाच्या झाडाखाली कदरीची बायको भर दुपारी 12 वाजता मटणाची भाजी घेऊन थांबली होती. त्या इच्छेनेच पैलवान तिला लागला. त्यानंतर ती चित्रविचित्र वागू लागली. तिचा उतारा सांगण्यात आला. तो उतारा या कठड्यावर ठेवण्यात आला. ती गोष्ट आम्हाला समजली. आम्ही जे काही उतार्याला टाकलेले असेल ते अलगद उचलून घेत होतो. पण यावेळेला मात्र कठड्याच्या पलीकडे सामान आहे म्हटल्यावर तिकडून उचलायचं म्हणून आम्ही तो उतारा ओलांडला. ओलांडलेल्या उतार्याला उचलून ज्या माणसाची भूक आहे त्याचा घास घेऊन आम्ही तेथून शेतामध्ये पार्टी केली. तेथून आम्ही 3घे जण प्रतीकच्या कट्ट्याजवळ येऊन थांबलो. प्रतीकने विजूला घरी नेलं. आम्ही आमच्या गोठ्यामधल्या बाजेवरती झोपलो. पण बरोबर मध्यरात्री 12च्या सुमारास एक भला मोठा काळसर चेहऱ्याचा माणूस त्या ठिकाणी येऊन उभारलेला आम्हाला दिसला. तो गुरगुर करत होता, माझा घास माझी भूक हिरावून घेतो का? माझा घास माझी भूक हिरावून घेतो का? 2-3 वेळा म्हणाला. आम्ही घाबरलो होतो. आम्ही बाजेवरून उठलो. एका क्षणात त्याच्या नजरेला नजर भेटली आणि तेथून पुढे आम्ही दोघेही आपोआप चालत निघालो. त्याच्या हातात दोरखंड होता. माझ्या आणि दिनकरच्या डाव्या पायामध्ये त्यांनी दोरी बांधली. विहिरीजवळ पोहोचलो. माझा घास द्या, माझं जेवण द्या, माझी भूक भागवा, नाहीतर पाण्यात प्रवेश करा. मला जीव द्या, मला तुमचा जीव हवा आहे, मला तुमचा जीव हवा आहे. मला माझा घास द्या, नाहीतर तुमचा जीव द्या. टाका टाका, पाण्यात उड्या टाका. असं तो 3-4 वेळा म्हणाला. आम्हाला काही न करता आम्ही दोघांनीही पाण्यात उड्या टाकल्या. त्या दोघांचीही प्रेतात्मे रडताना दिसत होते. हे दृश्य पाहिल्यानंतर नंदूकाका आश्चर्यकारक नजरेने सुर्वेकडे पाहत म्हणाला, किती भयानक प्रकार घडला ना हा. तेव्हा सुर्वे म्हणाला, कुठलीही तांत्रिक गोष्ट असू दे, कुठलीही जादूची गोष्ट असू दे, यामध्ये काहीतरी तथ्य असतं. लोकांना वाटतं थोतांड आहे म्हणून, पण जेव्हा स्वतःच्या अंगावर ते येतं तेव्हा कळतं. आज या ठिकाणी जे काही तुम्ही पाहिलं ते फुकट मिळणाऱ्या वशट अन्नासाठी घडलेलं कृत्य होतं. ज्याचा घास आहे त्याला तो पोहोचलाच पाहिजे. केवळ त्याच गोष्टीमुळे तर उतारा सांगितला जातो आणि जो व्यक्ती उतारा ओलांडतो त्याला ते पाठीमागे घेऊन जावंच लागतं. केवळ पाठीमागे यांनी नेलं नाही
तर यांनी त्याचा घास सुद्धा ग्रहण केला. या एका चुकीमुळेच या दोघांचाही जीव गेला. तुम्हाला वाटतं की या विजूने यांचा घात केला असेल? नाही, यांच्या कर्मामुळे यांचा घात झाला आहे. म्हणून तर ओलांडलेला उतारा हा सहजासहजी पाठीमागून जात नाही.